हा बघा काय मस्त मोदक तयार झालाय आपला। नेहमी तेच मोदक खाऊन आपल्याला कंटाळा येतो, हो की नाही? म्हणूनच आज मी तुमच्यासाठी वेगळ्या पद्धतीने चुरमा लाडूचे मोदकची रेसिपी घेऊन आलाय। हे मोदक तुम्हालाच नाही तर आपल्या गणपती बाप्पाला देखील हमखास आवडणार आहेत। तर रामराम मंडळी, मी हर्ष देसाई तुमच्या साऱ्यांचे उदरभरणमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करतो। आणि आजची आपली रेसिपी आहे गुजराती पद्धतीने चुरमा लाडूचे मोदक। चला तर मग रेसिपी व्हिडिओकडे जाऊया। या लाडूचा मोदक बनवण्यासाठी आपण इकडे सर्वात आधी गव्हाचं जाडसर पीठ घेतलेलं आहे। हे लाडवासाठी म्हणून स्पेशली दळून घेतलेलं आहे आपण पीठ। त्यानंतर साजूक तूप घेतलेलं आहे, गरजेनुसार पाणी, खसखस, पिठी साखर, बदामाचे काप सजावटीसाठी, बदाम आणि काजूचे काप लाडूच्या आतमध्ये घालण्यासाठी, चवीनुसार मीठ, वेलची पावडर आणि तळण्यासाठी तेल किंवा तूप। हे सर्व साहित्याचं प्रमाण तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल। आता आपण रेसिपीकडे वळूया। तर चुरमा लाडू करण्यासाठी आपण इकडे सर्वात आधी हे जे गव्हाचं जाडसर पीठ घेतलेलं आहे ते एका भांड्यामध्ये काढून घेऊया। आता हे पीठ आपण इकडे स्पेशली लाडवासाठी म्हणून दळून घेतलेलं आहे। ह्याला चपातीचं पीठ नाही वापरायचं। तुम्ही ह्याचं टेक्स्चर बघू शकतात ना, किती जाडसर असं पीठ आहे। तर ह्याला स्पेशली असं जाडसर पीठ लागते। आता या पिठामध्ये आपण मोहन टाकायचं आहे तुपाचं, आणि इकडे मी 4 ते 5 चमचे मोहन टाकतोय। सगळ्यात शेवटी मी तुम्हाला सांगेन की मी किती चमचे तूप वापरलेलं आहे ते। हे व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपले लाडू आहेत ना ते छान सॉफ्ट होतात। मोहन टाकण्यामागचं एकच रिझन आहे की लाडू छान सॉफ्ट होतात, म्हणून मोहनचं प्रमाण एकदम व्यवस्थित झालं पाहिजे। हे व्यवस्थित आता आपण मिक्स करून घेऊया। तर इकडे आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे। मी 6 मोठे चमचे 6 टेबलस्पून तूप घेतलेलं आहे 2 कप पिठासाठी। हे बघा, आपल्याला कसं ओळखायचं की आपलं पीठ तयार झालं आहे का? तर असं पीठ हातामध्ये घेऊन त्याची मुठ्ठी वाळायची। असा जर गोळा तयार झाला तर त्याच्यावरून आपल्याला समजते की आपलं पीठ तयार झालं आहे। आता यात थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ घट्टसर आपल्याला मळून घ्यायचं आहे। आवश्यकतेनुसार आपण यात थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ छान मळून घेणार आहोत। हे आपण नरम पीठ नाही भिजवायचं, एकदम घट्ट कडक पीठ भिजवायचं आहे आपल्याला। साधारणपणे आपण इकडे 2 कप पीठ घेतलेलं होतं, त्याकरता मी इकडे पाव कप पाणी वापरलेलं आहे। हे या प्रकारे आपण सगळं एकत्र करून घेऊया। तर आपलं हे पीठ इकडे मळून तयार झालं आहे। मी पाव कप पाणी घेतलेलं आहे। आता ह्याचे आपल्याला मुठ्या बनवायच्या आहेत किंवा मुठे बनवायचे आहेत। तर हे थोडंसं पीठ आपण हातामध्ये घेऊन बोटाच्या साहाय्याने असं लांबट आकार देऊन चांगलं दाबून घ्यायचं आहे, आणि बोटाचे छाप त्याच्यावर उठले पाहिजेत, जेणेकरून आपण जेव्हा तळतो ना तेव्हा ते व्यवस्थित तयार होते। हे याप्रमाणे आपण मुठ्या ह्याचे पिठाचे तयार करून घेऊया। बोटाचा आकार आपल्याला द्यायचा आहे, छाप बोटाचा मुठ्यावरती आला पाहिजे। आता याच प्रकारे आपण या पिठापासून सर्व मुठ्या छान तयार करून घेणार आहोत। तर इकडे आपले सर्व मुठ्या छान तयार झालेत बघा, त्याच्यावर बोटाचे छापही व्यवस्थित आलेले आहेत। आता आपण हे तळून घ्यायचे आहेत। तळण्यासाठी इकडे तुम्ही तूपही वापरू शकतात किंवा तेलही वापरू शकतात। मी इकडे एका भांड्यामध्ये तेल तापवून घेतलेले आहे। एकदा तेल व्यवस्थित तापलं की आपण गॅस बारीक करून घ्यायचा, आणि त्यानंतर हे मुठ्या छान व्यवस्थित तेलावर किंवा तुपावर गोल्डन होईपर्यंत तळून घेणार आहोत। आणि हे तळताना एकदम बारीक गॅसवरतीच तळायचं आहे आपल्याला। साधारणपणे आपल्याला एक बॅच तळायला इकडे 12 ते 15 मिनटं लागलेली आहेत। व्यवस्थित दोघ्या साईडून अलटून पलटून आपण छान गोल्डन कलर येईपर्यंत आपण हे फ्राय करून घेणार आहेत। आता ही जी बॅच आपण तळायला घातलेली होती ना ती आपण पलटवून घेऊया, जेणेकरून दुसरा भागी व्यवस्थित तळून येईल आणि छान हे आपले मुठ्या गोल्डन कलरवर फ्राय होऊन येतील। तर तुम्ही इकडे पाहू शकता आपला हा जो बॅच आहे हा व्यवस्थित फ्राय झालेला आहे। आपल्या मुठ्याला छान असे गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे। आपल्या मुठ्याला छान इकडे असं गोल्डन कलर आलेला आहे। आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया, आणि याचप्रमाणे आपण दुसरेही मुठ्या छान तेलावर तळून घेऊया गोल्डन कलरवर येईपर्यंत। इकडे आपले सर्व मुठ्या छान व्यवस्थित तळून झाल्यात, मस्त असा सोनेरी कलर आलेला आहे। आता आपण एका मिक्सरचं भांडं घेणार आहे। तिकडे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे मुठ्या असे तोडून टाकणार आहोत, आणि मग आपण ह्याचा बारीक पावडर करून घ्यायची आहे। हे बघा, हे याप्रमाणे आपण तोडून घेणार आहोत, आणि इकडे 4 ते 5 मुठ्या मी तोडून घेतो। आणि हे मिक्सरमध्ये फिरवताना आपण मिक्सर चालू बंद करून फिरवायचं आहे। एकदम जर तुम्ही मिक्सर फिरवाल तर मिक्सर बिघडूही शकतो, म्हणून आपण हे चालू बंद करून, आणि हे थोडंसं गरम असतानाच आपण फिरवून घ्यायचं आहे। त्याचं टेक्स्चर खूप व्यवस्थित छान येते त्याकरता।
याप्रमाणे आपण इकडे 4 ते 5 मुठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मोडून घेतल्यात आणि ते चालू बंद करून आपण पावडर तयार करून घेणार आहोत त्याची। तर हे बघा आपल्या मुठ्याची इकडे छान अशी बारीक पावडर तयार झालेली आहे। आता इकडे मी गव्हाची जाडसर चाळणी असते ना, ती चाळणी घेतलेली आहे आणि त्या चाळणीवर ही पावडर आपण मिक्सरमधनं काढून छान व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे। त्याचं टेक्स्चर असं रवेदार दाणेदार खूप सुंदर लागते लाडवामध्ये आणि कुठे मोठे खडे राहिले नाही पाहिजेत ना, म्हणून आपण इकडे चाळणीने चाळून घ्यायचं आहे। हे याप्रमाणे चाळणीने चाळून घेतलेलं आहे आणि जे उरेल ते आपण पुन्हा मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आणि मग पुन्हा चाळून घ्यायचं, जेणेकरून आपलं काहीच वेस्ट होणार नाही। आता इकडे हे जो उरलेला आहे ना, हे आपण पुन्हा एकदा मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत आणि मग पुन्हा आपण चाळून घेणार आहोत। तर आता इकडे आपले हे चुरमा छान तयार झालेला आहे, मस्त असं त्याचं रवेदार टेक्स्चर आहे। आता आपण यात पिठी साखर टाकायची आहे। तर पिठी साखर ही आपण बारीक चाळणीने चाळून टाकायची आहे, जेणेकरून त्याच्यातले जे गुठळ्या असतात त्या कुठे राहणार नाही आणि आपल्या लाडूला छान असं व्यवस्थित टेक्स्चर येईल, कुठेही त्याच्यात पिठी साखरेचे खडे राहणार नाही। हे याप्रमाणे आपण पिठी साखर छान चाळून घेतलेली आहे आणि मस्तपैकी आपण हे चुरमा पिठी साखर मिक्स करून घेणार आहोत। तर आता यात आपण काजू आणि बदामचे काप टाकत आहोत। चवीनुसार मीठ टाकायचं आहे। मीठ टाकल्यामुळे एक छान चव येते आपल्या लाडवाला आणि आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहेत। आधी आपण कोरडंच मिक्स करायचं आणि मग त्यानंतर आवश्यकतेनुसार आपण तूप टाकणार आहोत। यात आता आपण चवीसाठी वेलची पावडर टाकायची आहे। वेलची पावडर टाकून आपण हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे। तर इकडे आपलं हे मिश्रण छान व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। तुम्ही पाहू शकता त्याचे टेक्स्चर एकदम छान असं दिसते। आता यात आपण तूप टाकून लाडू तयार करायचे आहेत। हे याप्रमाणे आपण तूप टाकणार आहोत। इकडे मी गाईचं तूप वापरलं आहे, म्हणून माझ्या तुपाचा कलर असा येलो आहे। हे व्यवस्थित आता तूप टाकून आपण मिक्स करून घेणार आहेत आणि तुम्हाला मी किती तूप वापरलं आहे ना, ह्याचं प्रमाण खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल, जेणेकरून तुम्हाला कोणतंही कन्फ्युजन होणार नाही आणि तुम्हीही व्यवस्थित लाडू करू शकाल। पुन्हा आपण यात तूप टाकूया, अजून हे व्यवस्थित झालेलं नाही आहे। साधारणपणे आपण या स्टेजवर इकडे अर्धा कप तूप वापरलेलं आहे, ज्याच्यामुळे आपल्या लाडवाला छान अशी बाइंडिंग येते आणि जे मिश्रण आहे ते व्यवस्थित एकत्र होऊन लाडू तयार होतो। आपण इकडे कोणताही पाक केलेला नाही आहे। तर हे याप्रमाणे पिठी साखर आणि तूप टाकून आपण सुंदर आणि सुबक असे लाडू करून घ्यायचे। तर आता इकडे हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आणि आपल्या मिश्रणापासून आता लाडू तयार होऊ शकतात। हे बघा याप्रमाणे छान व्यवस्थित लाडू तयार करता येतील आपल्याला। तर इकडे मी मिश्रणापासून हातावर वाळून छान लाडू तयार करून घेतो। त्यावर बदामाचे काप आपण सजावटी करता लावणार आहोत आणि 2 हाताच्या मदतीने आपण हा व्यवस्थित लाडू तयार करून घ्यायचा आहे। छान दाबून गोल लाडू आपण तयार करून घेणार आहेत। सजावटीसाठी बदामचे काप लावणार आहोत। हे बघा आपला लाडू मस्तपैकी तयार झालाय छान असा। मी हातामध्ये त्याला खेळवून घेतलाय तरी तो फुटत नाहीये, म्हणजे तुम्हाला कळालं असेल की आपला एकदम लाडू परफेक्ट तयार झालाय। आता याचप्रमाणे मी उरलेलेही लाडू तयार करून घेतो। आता तुम्हाला जर लाडवाचा शेप द्यायचा असेल तर तुम्ही गोल लाडवाचा शेप देऊ शकतात। जर मोदक लाडूचा शेप द्यायचा असेल तर हे असं बाजारात साचा भेटतो, या साच्यामध्ये आपण बदामाचे काप सजावटी करता ठेवणार आहेत आणि हे मिश्रण आपण अशा प्रकारे या साच्यामध्ये भरून घेणार आहोत। त्याचं क्लिप लावून आपण व्यवस्थित दाबून घेणार आहोत, जेणेकरून आपला लाडू छान तयार होतो। आणि मग आता यात आपल्याला अजून मिश्रण लागणार आहे, तर ते आपण व्यवस्थित दाबून दाबून भरून घेणार आहेत। त्याचा शेप व्यवस्थित आला पाहिजे म्हणून आपण छान असं दाबून घेणार आहोत लाडू। याप्रमाणे आपला हा साचा वापरून चुरम्याचा मोदक लाडू ही सुंदर तयार झालाय। तुम्ही बघू शकता ना आपला किती छान असा दिसतोय हा लाडू, एकदम परफेक्ट तयार झालाय। आता याच प्रकारे मी सर्व मोदक लाडू व्यवस्थित तयार करून घेतो। आता चुरमा लाडू असल्यामुळे आपण इकडे
यामध्ये खसखसही टाकू शकतात। तर तुम्ही साच्यामध्ये सजावटीसाठी बदाम, त्यावर खसखस आणि मग हे मिश्रण टाकून आपण साचा बंद करून मोदक लाडू तयार करून घेऊया। तर हे बघा, आपले इकडे चुरमा लाडू व्यवस्थित छान तयार करून झालेत। आता मोदक दिला असेल तर आपण ऑलरेडी त्यात खसखस टाकलेली होती साच्यामध्ये, पण जर तुम्ही लाडू तयार केला तर लाडू वळून घेतल्यावर तो असा खसखसमध्ये आपण छान रोल करून घ्यायचा आहे आणि मग पुन्हा व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे, जेणेकरून खसखस निघणार नाही। आणि या प्रकारे आपण खसखस लाडूवर लावून घ्यायची आहे। हा बघा, इकडे छान असा आपला चुरमा लाडू तयार झालेला आहे। तुम्ही मोदक करू शकतात किंवा लाडू केला तरी देखील चालणार आहे। मी इकडे तुम्हाला 2 प्रकारे कसं करता येईल आपल्याला हे तुम्हाला दाखवलेलं आहे। आणि आपण जे इकडे सामान वापरलेलं आहे एवढ्या प्रमाणामध्ये आपले 15 ते 16 लाडू छान तयार होतात। तर आपले हे चुरमा लाडूचे मोदक छान तयार झालेत। तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली हे मला जरूर कळवा। या गणेश चतुर्थीला तुम्हीही हे लाडू तयार करून बघा। गणपती बाप्पाचे एकदम फेवरेट आहेत चुरमा लाडू। आणि अशाच काही छान छान रेसिपीज पाहत राहण्यासाठी उदरभरणला जरूर सबस्क्राईब करा। त्याचबरोबर तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीबरोबर शेअर करा।